दरम्यान अमेरिका इराण युद्ध लांबल्यामुळे जगाचं टेन्शन वाढलेलं आहे। अमेरिकेने इराणची ताकद संपवल्याचा दावा केला असला तरी इराण मात्र अजूनही कडवा प्रतिकार करतोय। तर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना थांबवण्यात जगातले इतर देश कमकुवत का ठरतायत, यावर तज्ञांचं मत काय आहे पाहूया। तो जर समर्थ होत असेल तर त्यामागे इराणची एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आहे आणि दोन महत्त्वाचे शब्द आपल्याला लक्षात घ्यावे लागतील। एक म्हणजे असिमेट्रिक वॉरफेअर आणि दुसरं म्हणजे मोझॅइक डिसेंट्रलाइज्ड वॉरफेअर सिस्टम। आपल्याला जसं माहित आहे की इराण हा असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून म्हणजेच त्याच्याकडे असणाऱ्या अत्यंत कमी किमतीचे लो कॉस्ट ड्रोन्स असतील किंवा त्याच्याकडे असणारे मिसाईल्स असतील यांचा उपयोग करून जबरदस्त असा प्रहार इस्रायल आणि अमेरिकेच्या विरुद्ध करतोय। त्याच्याही पलीकडे जाऊन अमेरिकेविरुद्ध प्रत्यक्षपणे प्रहार करण्याच्या ऐवजी आखातामधल्या देशांमध्ये साधारणतः 2000, 5000, 10000 सैनिक असणारे अमेरिकेचे जे मिलिटरी बेसेस आहेत त्याला तो टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे आखाती देश अमेरिकेला मदत करतायत म्हणून त्यांच्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा तो टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय। सर्वात महत्त्वाचा हुकमी एक्का म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी चोक करणं। होर्मुझची सामुद्रधुनी चोक झाली तर संपूर्ण जगाचा 20% तेल सप्लाय चोक होतो हे इराणला पूर्णतः माहीत आहे आणि म्हणूनच होर्मुझची सामुद्रधुनी चोक करण्याचा एक हुकमी एक्का सुद्धा इराणने या ठिकाणी वेळोवेळी वापरलेला आहे आणि याच्या अनुषंगानं अमेरिकेवर त्याने दबाव तंत्र निर्माण केलेलं आहे। तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिसेंट्रलाइज्ड मोझॅइक सिस्टम। आयातुल्ला अली खामेनी त्याचबरोबर सर्वोच्च नेता आणि सिनियर कमांडर्स मारले गेल्यानंतर सुद्धा एक प्रकारे डिसेंट्रलाइज म्हणजे विकेंद्रित पद्धतीच्या अनुसार त्यांनी मिलिटरी स्ट्रॅटेजी आखल्यामुळे प्रत्येक प्रॉव्हिन्समध्ये प्रत्येक रिजनमध्ये असणारा जो IRGCचा कमांडर आहे त्याच्याकडे उपलब्ध असणारे ड्रोन्स त्याचबरोबर साधन सामुग्रीच्या मदतीनं अत्यंत कमी वेळेमध्ये तो निर्णय त्या ठिकाणी घेतो आणि अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध तुटून पडतो। अशा प्रकारची डिसेंट्रलाइज मोझॅइक सिस्टम सुद्धा एक प्रकारे वापरल्यामुळे इराण आतापर्यंत यशस्वी झालेला आहे। हे सगळे फॅक्टर्स एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला चायना रशियाकडून मिळणारा इंटेलिजन्स सपोर्ट असो किंवा आता नुकताच बातम्या येत आहेत की रशियानं TU प्रजातीचं अत्याधुनिक अशा प्रकारचं एन्क्रिप्शन म्हणजेच एक प्रकारे अत्यंत गुप्तपणे ज्याचं कम्युनिकेशन केलं जाऊ शकतं अशा प्रकारचं विमान हे त्यांनी रशियानं इराणला प्रदान करून दिलेलं आहे। या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम आपण जर पाहिला तर इराण हा अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्यामध्ये मागच्या 4 महिन्यांमध्ये यशस्वी झाला। युद्धामध्ये युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलनं अत्यंत महत्त्वाची मध्यस्थाची भूमिका अदा करणं अपेक्षित होतं पण ते सपशेल अपयशी ठरलं कारण अमेरिका, चायना, रशिया यासारखे P5 म्हणजे परमनंट 5 मधली जी राष्ट्र आहेत ती स्वार्थीपणे त्या ठिकाणी वागतायत आणि त्यांनी रिस्पॉन्सिबली न वागल्यामुळे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचा रोल हा पूर्णतः अपयशी ठरला। आखाती देशांचा सुद्धा यामध्ये महत्त्वाचा रोल असला असता पण इराणनं या आखाती देशांनाच टार्गेट केल्यामुळे आखाती देश सुद्धा या युद्धाला कमी करण्यामध्ये अपयशी त्या ठिकाणी ठरले। चायना, रशिया कुठेतरी इराणची बाजू घेत आहेत। भारतानं उघडपणे भूमिका घेण्याच्या ऐवजी पडद्यामागं राहणं आणि आपलं हित साधणं यामध्ये जे आहे एक प्रकारे धन्यता आतापर्यंत त्या ठिकाणी मानलेली आहे। आणि अगेन या सगळ्या गोष्टींचा एकत्रित आपण विचार केला तर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं सपशेल अपयश, युरोप स्वतःच्याच अस्थिरतेमुळे परेशान त्या ठिकाणी आहे, आखाती देश हे इराणच्या हल्ल्यामुळे परेशान त्या ठिकाणी आहेत, चायना, रशिया हे इराणच्या बाजूने झुकलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे कुठेतरी या युद्धाला थांबवण्यामध्ये जगाला अपयश आलेलं आहे।